कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया यात कन्फ्युजन आहे? तर चला आज जाणून घेऊया. कार्पेट एरिया म्हणजे की जिथे आपण ॲक्च्युअलमध्ये राहणार आहोत, त्यात इन्क्लुडिंग असतं म्हणजे हॉल, बेडरूम, किचन आणि बाथरूम. जसं की फॉर एक्झाम्पल आपण 700 स्क्वेअर फीटमध्ये राहणार आहोत, पण त्यातल्या ज्या भिंती असतील ना त्याचं मेजरमेंट कार्पेट एरियामध्ये येत नाही. बिल्टअप एरियामध्ये काय होतं की कार्पेट एरिया प्लस आपली जी बाल्कनी असते ती त्यात ॲड होते आणि मग त्यांच्यात सगळ्याच्यात भिंतीची जी मेजरमेंट असते ती पण ॲड होते. तर असं करून आपला कार्पेट एरिया आधी होता 700 स्क्वेअर फीट, त्यात आपण आता प्लस 100 स्क्वेअर फीट ॲड करणार इज इक्वल टू आपला बिल्डअप एरिया जो होणार तो होणार 800 स्क्वेअर फीटचा. सगळ्यात कन्फ्युजिंग आणि आपल्याला ॲक्च्युअलमध्ये भूल पाडणारं सत्य म्हणजे हे सुपर बिल्टअप एरिया. तर सुपर बिल्टअप एरियामध्ये काय येतो, बिल्टअप एरिया प्लस कॉमन एरिया. जसं की फॉर एक्झाम्पल आपली लिफ्ट, कॉरिडॉर येतो त्यात आणि एक्सेट्रा आणखी काही जर तिथे अवेलेबल असेल जसं की क्लब हाऊस, तर त्याचं काही पर्सेंट जे असतं ते आपल्याला शेअर करावे लागतं. तर इथेच आपली गडबड होते, कन्फ्युजन होतं. म्हणजे सुपर बिल्टअप एरियामध्ये होतं की जर आपण कॅल्क्युलेशन बघायला गेलं तर आपला ॲक्च्युअल एरिया जो असतो तो 700 स्क्वेअर फीट असतं. बिल्डअप करून त्यात 100 स्क्वेअर फीट ॲड होतं आणि मग असं बाकीचे जो कॉमन एरियाज वगैरे कॉरिडॉर वगैरे इन्क्लूड केलं तर हार्डली 200 स्क्वेअर फीट वाढतं. तर इज इक्वल टू तो होतो आपला 1000 स्क्वेअर फीटचा. तर प्लीज इकडे कन्फ्युजन होऊ नका आणि घर घेताना ॲक्च्युअलमध्ये सुपर बिल्टअप एरियामध्ये नका इंटरेस्टेड नसून तो कॉमन एरिया कार्पेट एरियामध्ये इंटरेस्टेड व्हा आणि मगच तुमचा जो आहे तो डिसिजन घ्या.